राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने जालना विभागात एसटी स्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। दिनांक 1 जुलै ते 10 जुलै 2026 या कालावधीत एसटीच्या सुरक्षा व दक्षता शाखा, उपप्रादेशिक परिवहन विभाग, आरटीओ आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून बसस्थानकापासून 200 मीटर नो पार्किंग झोनमध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार तसेच मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या महसुलात होत असलेली घट रोखणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। जालना मध्यवर्ती बसस्थानकासह अंबड, जाफराबाद, परतूर, बदनापूर, राजूर, घनसावंगी, कुंभार, पिंपळगाव, शहागड, तीर्थपुरी, भोकरदन, आष्टी, मंठा आणि इतर प्रमुख बसस्थानक परिसरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे। ताज्या बातम्यासाठी लॉग ऑन करा नेत्रा न्यूज 24।